नमस्कार, माझे नाव मलय महेंद्र वाघ. मी इयत्ता 7वी शिकतो. माझे शाळेचे नाव गोल्डन एज युनिव्हर्सिटी स्कूल ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझी गोष्ट किशोर मे जून 2020 या अंकातील आहे. माझ्या गोष्टीचे नाव कर्माचे फळ. लेखिका मनीषा चौधरी. उन्हातानातून थकून भागून आलेला माधवदास विश्रामीसाठी एका मोठ्या झाडाखाली बसला. जवळ असलेल्या भांड्यातील पाणी घटाघटा करून प्यायला. पोटात भुकेची जाणीव झाल्यावर जवळ असलेल्या खारक्या खाण्यास सुरू केल्या. लांबचा प्रवास असल्यामुळे माधवदास नेहमी सोबत शिदोरी ठेवत असे. जंगलात निराव शांतता होती. कुठून तरी एखाद्या पक्ष्याचा आवाज कानावर पडत होता. उन्हाच्या काहिलीमुळे सर्व प्राणी झोपलेले असतील. माधवदास एक एक खारीक तोंडात टाकून बसल्या जागी त्याच्या बिया मागच्या बाजूला भिरकावत होता. अचानक मागून विचित्र आवाज येऊ लागला. माधवदासने घाबरून त्या आवाजाच्या दिशेने बघितलं तर त्याच्यासमोर एक अकराळ सिंह उभा होता. तो साधासुद्धा सिंह नव्हता, तो यश नगरीचा राजा होता. अचानक सिंह बोलू लागला, मी शांतपणे झोपलेलो होतो. तू मला दगड मारले आणि माझी झोप मोड केली. आता मी तुला याची शिक्षा देणार. मी तुला खाऊन टाकणार. घाबरलेला माधवदास स्वतःला सावरलं व म्हणाला, हे वनराज, मला माफ करा, पण मी तुम्हाला दगड मारले नाही. खामोश, चिडलेला सिंह रागाने बोलला. तू माझी झोप मोड केली. आता मरायला तयार हो. माधवदासला आपली चूक लक्षात आली. त्याने भिरकावलेल्या खारकेच्या बिया सिंहाला लागल्या व त्याची झोप मोड झाली. हात जोडत माफी मागत म्हणाला, क्षमा करा महाराज, माझ्याकडून अनवधानाने मी भिरकावलेल्या खारकेच्या बिया तुम्हाला लागल्या व तुमची झोप मोड झाली. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. ते काही नाही, तुला शिक्षाही होणार. ठीक आहे महाराज, जशी तुमची इच्छा, पण मला परत एकदा माझ्या घरी जाऊन येऊ द्या. मी माझे सर्व कर्तव्य पार पाडून लवकर परत येईल. माधवदासचे नम्र बोलणे ऐकून सिंहाचा राग काहीसा शांत झाला. तो बोलला, ठीक आहे, जा तू, मी तुझी वाट बघेल. पण जर तू पुन्हा नाही आला तर तुझ्या गावातील एकही माणसाला मी जिवंत सोडणार नाही. नाही महाराज, मी माझा शब्द मोडणार नाही. मी नक्की परत येईल. असे बोलून माधवदास त्याच्या गावाच्या दिशेने निघाला. घरी गेल्यावर क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याच्या बायको व मुलांना बोलावून सर्व हकीकत सांगितली. घराच्या व्यापाराचे कागदपत्र समजावून सांगितलं. घरच्यांनी त्याला खूप अडवलं, पण कुटुंबप्रेमी असलेला कर्तव्य पार पाडून 2च दिवसात माधवदास सिंहासमोर हजर झाला. सिंहाला माधवदासकडे बघून आश्चर्य वाटलं, पण सिंहाला थोड्या वेळ त्याच्यावर दया आली. पण तो लगेच म्हणाला, थांब यार, आता मी तुझी परीक्षा घेतो. या रस्त्यावरून जाणाऱ्या 3 प्रवाशांना मी तुझ्याबद्दल विचारले. त्यापैकी एकाने जरी तुझ्याबद्दल दुर्गुण सांगितला तर तुझा मृत्यू अटल आहे. असे म्हणून सिंहाने एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं व झाडासमोर जाऊन बसला. त्याच झाडामागे माधवदासला थांबायला सांगितलं. पहिला वाटसरू येताना दिसला. त्याला थांबवून माधवदासविषयी विचारलं. तो वाटसरू म्हणाला, अहो, माधवदास म्हणजे देव माणूस. तो सर्वांना मदत करतो. सावकाराच्या तावडीतून माझी शीट सोडवायला त्यानेच मला मदत केली. दुसऱ्या प्रवाशाला विचारलं तर तो म्हणाला, माधवदासचे आदर्श घ्यायला हवे. नेहमी खरं बोलणारा आणि कुणालाही त्रास न देणारा भला माणूस आहे तो. सिंह माधवदासकडे बघून थोडासा हसला, पण लगेच म्हणाला, थांब, अजून 3री व्यक्ती बाकी आहे. या 3ऱ्या व्यक्तीने तुझ्याबद्दल एकही दुर्गुण सांगितला तर तुझा मृत्यू अटल आहे. तेवढ्यात एक म्हातारी येताना दिसली. सिंहाने त्या म्हाताऱ्याला थांबवून विचारलं, माधवदासला ओळखतेस का? ती म्हातारी म्हणाली, अख्ख्या पंचक्रोशीत माधवदासला न ओळखणारा माणूस शोधून सापडणार नाही. त्याच्यासारखा भला माणूस अजून झालाच नाही. तो कुठलीही अपेक्षा न ठेवत सर्वांना मदत करतो. म्हातारीचे हे बोलणे ऐकून सिंह खुश झाला. त्याने माधवदासच्या प्रामाणिकपणात आणि चांगुलपणात भारावून जात त्याला सोडून दिलं व त्याच्याकडे असलेल्या काही सोन्याच्या मोहरी बक्षीस म्हणून दिलं. बालमित्रांनो, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. धन्यवाद.